ठाण्यातील दिव्यांग ह्युमन फेडरेशनचे अध्यक्ष भरत जाधव यांच्या वतीने कवटकर कुटुंबावर होणारा अन्याय व त्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालयाबाहेर आज त्यांचा उपोषणाचा 17वा दिवस आहे। तरी जाणून घेऊया दिव्यांग ह्युमन फेडरेशनचे अध्यक्ष भरत जाधव यांच्याकडून काय म्हणणं आहे आणि काय मागणी आहे। नमस्कार पत्रकार बंधूंनो, आमचा उपोषणाचा 17वा दिवस आहे। दिव्यांग ह्युमन राईट्स फेडरेशनच्या सहकार्याने कविता विजय कवटकर आणि विजय कवटकर यांच्या ज्या कुटुंबियावरती सतत 2022 पासून दिवा शहरामध्ये जे काही अनाधिकृत बांधकाम करणारे जे बिल्डर आहेत, प्रदीप जयस्वाल, सुभाष गजरे, आकाश पिंगळे, भारती गाला आणि प्रकाश गाला, हे जे काही जागा मालक आणि बिल्डर हे संगनमताने तिथल्या झोपड्या बळकावण्यासाठी, घरं बळकावण्यासाठी जुने रहिवाशांचे ते अनाहूत छळ करत आहे। मग रात्री बेरात्री जेसीबीच्या सहाय्याने घर तोडण्याचा प्रयत्न करणे, जर घर तुटलं नंतर त्यांना मारहाण करणे, त्या महिलेला मारहाण करून बेशुद्ध करेपर्यंत बिल्डरांनी घरात घुसून सगळे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, यांच्यावर हल्ले करण्यात आलेले आहे, यांच्या घराची तोडफोड करण्यात आलेली आहे। आणि ते करत असताना त्यांनी महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना, म्हणजे दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त जे आहे अक्षय गुदडे यांना हाताशी धरून त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने कुठल्याही सेफ्टी न लावताना C3 मध्ये असलेली बिल्डिंग, डागडुजीची असलेली कुठल्याही प्रकारची 2 माळ्याची बिल्डिंग जेसीबी सहाय्याने यांच्या घरावर तोड पाडून यांच्या घरातले जे काही 400-500 मूर्त्या ज्या आहेत गणपती बाप्पाच्या, हे सगळं बेचिराग केले। यांच्या घराचं सामान, कॉम्प्युटर, घरगुती सामान, त्यांचे स्वयंपाकाचं साहित्य सगळं बेचिराग केलं। सतत महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांना वेळोवेळी यांनी तक्रारी केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे 3-4 यांच्या झालेल्या आहेत। मग दिव्यांग ह्युमन राईट्स फेडरेशनच्या वतीने मी प्राध्यापक भरत जाधव या कुटुंबाला 3-4 वर्षापासून समुपदेशन, काउन्सिलिंग करून कायदेशीर सल्ला देऊन यांना कायद्याच्या मार्गाने मदत करत आहे। आवडी हे कुटुंब 2022 लाच आत्महत्या करणार होतं, कारण या बिल्डर लोकांनी, वरील जे बिल्डर आहेत, प्रदीप जयस्वाल असेल, सुभाष गजरे असेल, त्याचप्रमाणे भारती गाला, प्रकाश गाला आणि आकाश पिंगळे, हे संगनमत करून यांना वेळोवेळी त्रास देत आहेत। आजही गेल्या महिन्यामध्ये पुन्हा जेसीबी आणून यांचे घर बांधून घेतलं, महानगरपालिकेला निवेदन देऊन ते घर पुन्हा त्यांनी जे रात्री 12:30च्या दरम्यान पुन्हा जेसीबी यांनी तोडण्याचा प्रयत्न केला। म्हणजे अशा प्रकारे यांना दाबून ठार मारण्याचा प्रयत्न, रात्री बेरात्री दगड फेक करून यांची गाडी तोडणे, यांच्या घरावरती कौलांवरती पत्र्यावरती दगडफेक करणे, घरात दगडफेक करणे, जाळून मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे अशा अनेक यांच्या देऊन सुद्धा जे काही मुंब्रा पोलीस स्टेशनचे PI जे आहे, अनिल शिंदे साहेबांना आम्ही सगळे पुरावे दिले, तक्रारी केल्या, परंतु कुठल्याही प्रकारे अनिल शिंदे साहेब PI याच्यावरती कारवाई करत नाहीये। त्याचप्रमाणे आम्ही CP साहेब जे आशिष डुंबरे साहेब आहेत, यांना आम्ही जाऊन भेटलो, ही सगळी माहिती दिली। आशिष डुंबरे साहेबांनी याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश दिले आणि ऍडिशनल CP देशमुख साहेबांना सांगितलं। PI ला बोलून घेतल्यानंतर पुन्हा यांना 28 तारखेला, म्हणजे गेल्या महिन्यामध्ये 28/3 मार्च मध्ये यांना बोलून घेतलं आणि त्या बिल्डर लोकांना बोलून घेतलं। यांच्या कुठल्याही प्रकारचे यांचे पुरावे बघितले जात नाही, यांच्याकडे बघितलं जात नाही। ते बिल्डर लोक जे आहेत, आकाश पिंगळे, सुभाष गजरे, प्रदीप जयस्वाल, भारती गाला आणि प्रकाश गाला, हे संगनमत म्हणून म्हणाले की हे लोक आमच्याकडे खंडणी मागतायत 10 ते 15 लाख रुपये। आणि दिव्यांग ह्युमन राईट्स फेडरेशनचा जो काही लंगडे आहे, व्यंगावर बोलून तो प्राध्यापक भरत जाधव तो पायाच्या ऑपरेशनसाठी 25 लाख रुपये मागतो, असा खोटा आरोप केला गेला। याच्या आधी मला भेटण्यासाठी त्यांनी सुनील खांबे असतील, इंदिशीचा PA विनोद जाधव असेल, असे जे काही प्रताप सरनाचा PA जो आहे पराग देशमाने, यांना भेटून, म्हणजे जे मागासवर्गीय नेते जे आहे समाज, यांना भेटून मला भेटण्याचा प्रयत्न केला, पण मी भेटलो नाही। पण त्या ठिकाणी आम्ही जे पप्पू ठाकूर आहे, जगदाळे साहेबांचा सहकारी, यांच्या त्या ठिकाणी ते मला 2 मिनिटासाठी भेटले आणि मला माहिती नाही, मी तुम्हाला नंतर सांगतो, कुठल्याही प्रकारचं याच्यावर झालेलं नाही। सगळं आमच्याकडे रेकॉर्डिंग असताना त्यांनी PI आणि शिंदेच्या समोर मुंब्रा पोलीस स्टेशन मध्ये खंडणीचे गुन्ह्यांची दाखल करण्याचा प्रयत्न केला। म्हणून मी दिव्यांग ह्युमन राईट्स फेडरेशनच्या वतीने परत आशिष डुंबरे साहेबांना भेटलो की अशा प्रकारे तुम्हाला भेटलो, मी समाजसेवक असून माझ्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला जातात, खोटे गुन्हे दाखल केले जातात, म्हणून त्याच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्टच्या कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करावी। आणि दिव्यांग कायदा जो आहे, या कायद्याचे जेवढे कलम आहेत तेवढे त्यांनी माझी जो अपमान केला, मानहानी केली या 5 बिल्डरांनी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे। आणि ह्या महिलेला जे काही वेळोवेळी छळलं जातं, तिला मारहाण केलं जातं, बेशुद्ध केलं जातं, तिचा संसार उद्ध्वस्त केला जातो, रात्री बेरात्री जेसीबी साहेबांनी तिथं हल्ले केले जातात। आणि आजही दिवा शहरामध्ये सर्वे नंबर 21, 17-1, 17-2 या ठिकाणी BR नगर दिव्यामध्ये बेकायदेशीर बांधकाम केलं जातंय। मोठ्या प्रमाणावर झोपड्या तोडल्या जातात, महिलांवरती अन्याय अत्याचार केले जात आहे। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी लोकांकडून पैसे मागितले जातात
आजही 2025चा जो कायदा आहे फडणवीस सरकारचा की बेकायदेशीर बांधकामाला लगाम आणि जमीन मालक आणि बिल्डरांवरती आरोपी म्हणून कायदेशीर गुन्हा करावा, हे कायदा असताना सुद्धा त्या ठिकाणी कायद्याचा वापर केला जात नाहीये। याचा अर्थ या ठिकाणी बीड शहरासारखं महिलांवरती अत्याचार करणे, गरिबांवरती सर्वसामान्यांवरती अत्याचार करणे, ठाणे शहरामध्ये बीड शहर झालं की काय असा मोठा या ठिकाणी अन्याय चालू आहे। महिलांवरती अत्याचार चालू आहे, समाजसेवकावरती खंडणीचे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला जातोय।